जहांपना, अगर आपकी इजाजत हो तो हम दक्कन जाएंगे। इनायत खान, तुम वीर सुरमा हो, दानिश्वर हो, लेकिन फिर भी मसलतन हम ये जिम्मेदारी मिर्जा राजा जयसिंह को सौंप रहे हैं। हौसला अफजाई का शुक्रिया जहांपना। ये क्या कर दिया आपने जहांपना? अपना पहना हुआ काबा आपने हमें पहना दिया। मिर्जा राजे, ये दिल्ली दरबार वीर सूरमाओं की अनवर रुस्तमों की कहकशां। यहां हजारों जंग फिरोज है, लेकिन शिवा को नेस्तनाबूद या तो हम कर सकते हैं या आप। इसलिए तो आलम दुनिया आपको जफर असर कहती है। आलमगीर औरंगजेब का काबा पहनने और उसकी इज्जत रखने की शासत सिर्फ आप में है। यह काबा आपके शरीर पर है, इसका मतलब यह है कि खुद आलमगीर औरंगजेब आपके साथ। एक और बात, हुक्म जहांपना। दक्कन में आपके साथ एक और सरदार रहेगा, जलाल खां दाऊदजाई। जलाल खां दाऊदजाई? हाँ, जलाल खां दाऊदजाई, यानी दिलेर खां पठान। जहांपना, आपको हमारी वीरता पर एतबार नहीं? आप बहुत बड़े वीर, बहुत बड़े सुरमा हैं। आपकी वीरता पर हमें शक नहीं है। गुस्ताखी माफ जहांपना। फिर ये दिलेर खां हमारे साथ? मिर्जा राज, हम एक बार की हुई गलती दोहराना नहीं चाहते। आप पर हमें पूरा एतबार है मिर्जा राजा साहब, लेकिन उस शिवा पर बिल्कुल एतबार नहीं है। महाराज मिर्जा राजा साहब, आप हमारे लिए बेशकीमती हैं। हम आपको खोना नहीं चाहते। अरे मैंने चोरी नहीं की। नमक हराम, अब भी वक्त है, अपना गुनाह कबूल कर लो। अरे मैं बेकसूर हूँ, मैंने चोरी नहीं की। अरे छोड़ दो मुझे। अरे मैं बेकसूर हूँ, मैंने नहीं किया कुछ भी। हुजूर, चोर इन दोनों में से एक है। पहचान लेंगे, हम चोर को जरूर पहचान लेंगे, लेकिन एक मौका देते हैं चोरी कबूल करने का। चोरी कबूल कर लो, कबूल करो चोरी। शायद चोर को यह पता ही नहीं कि हमारी दिलरुबा को रोज इत्र लगाया जाता है। हमारी दिलरुबा को जो भी छूने की कोशिश करेगा, उसके हाथों से इत्र की खुशबू आएगी। गिरफ्तार कर लिया जाए इस चोर को। यही मक्कार चोर है। माफ कर दीजिए हुजूर। दिलेर खान नाम है मेरा, दिलेर खान। करीम खान, तुम हमारे सबसे वफादार और पुराने नौकर हो। हमने तुम्हें क्या कुछ नहीं दिया, इज्जत, शोहरत, दौलत। उसके बावजूद तुमने चोरी की। हमारी जान से प्यारी दिलरुबा की चोरी। तुमने उसे हाथ लगाने की जुर्रत कैसे की? हुजूर, मेरे बेटे चांद को ये दिलरुबा बहुत पसंद थी, बजानी थी और सुननी थी। अच्छा, तो चांद हमारी दिलरुबा सुनना चाहता था। बहुत खूब। अब चांद कभी दिलरुबा नहीं सुन सकेगा। हुजूर, चांद अभी बच्चा है, जो सजा देनी है मुझे दे दो। चांद के कानों में खौलता हुआ शीशा डाल दिया जाए। हुक्म
खुद की तामील हो। अब्बू नहीं नहीं, अब्बू बचाओ, अब्बू बचाओ, चांद बच्चे, अब्बू बचाओ, हुजूर रहम करो, अब्बू, हुजूर रहम करो, अब्बू बचाओ। हुजूर चांद मेरे बच्चे। आज मोसेखोऱ्यात जाऊन यायचं होतं. पासलकरांच्या गावात शेतकऱ्यांशी बोलायचं होतं. जाऊ नये, आज राजकुंवरबाईंची पाठवणी आहे. महाराज, महाराज, शंभूराज, काय झालं? गोमाजी बाबा, काय झालं? खेळताना तलवार घसरली हातावर. तुम्ही बसा इकडे. अशी कशी तलवार घसरली? बघू, जखम बघू. मोठी जखम आहे. पाणकणी सांगा लगेच. आणतो. गोमाजी बाबा, राजवैद्यांना बोलवून या तातडीनं. अशी कशी तलवार चालवली तुम्ही? कळत नाही तुम्हाला? शस्त्र चालवताना कधीही बेसावध आणि गाफील राहायचं नाही सांगितलं होतं ना तुम्हाला. शंभूराजे, तुम्हाला कित्येक वेळा सांगितलेलं आहे, एका योद्ध्याला आपली बोट महत्वाची. बोट नसलेला योद्धा म्हणजे शाहिस्तेखान, इतकी मोठी जखम झाली, रक्त ठिबकतंय आणि तुम्ही विनोद करताय. आपण समोर असताना आम्हास कसलेच भय वाटत नाही. बरं झालं बाई, आमचा त्रास आता कमी झाला. जखमेवर पट्टीही बांधली आहे राणी साहेबांनी. राजवैद्यजी, आता आमच्या मते तुमची गरज संपली. आमच्या घरचेच वैद्य आलेत आता. आणि नुसतेच घरचे नाही तर हक्काचे देखील. काय शंभूराजे, बरोबर बोलतोय ना आम्ही? शंभूराजे, शंभूराजे, सावकाश. बघून घ्या. ये आज्ञा. येसुबाई, अगदी सराईतपणे जखम बांधलीत. आईने भाकऱ्यांच्या अगोदर जखम बांधायला शिकवली होती. बाबांची प्रत्येक जखम आम्हीच बांधतो. शाबास. आपण काय एवढे अस्वस्थ आहात? शंभूराजांना याआधी कधी लागलं नाही का? पुतळा राणी साहेब, आम्ही राजे असलो तरी बाप आहोत. आणि शंभूराजे, ते तर आमचंच काळीज. ते काळीज फक्त सई राणी साहेबांनी सोनरसात भिजवून आमच्या ओंजळीत ठेवलं, एवढंच. त्यांना साधा खर्चटलं ना तरी भेगाळतो आम्ही. आज पहिल्यांदा तुम्हाला एवढं भावूक झालेलं पाहिलं. पहिल्यांदा आज तुम्ही बापाच्या रूपात दिसलात. ते जखमांना, घावांना, आगीला, वादळाला कशालाच घाबरत नाही. म्हणून काळजी वाटते त्यांची. एक सांगू, आमचा जीव त्यांच्यात आहे. अब्बू, अब्बू बचाओ! बचाओ! जब बच्चे को तकलीफ होती है तो बाप घुटनों पर आ ही जाता है.
आता करमणार नाही आम्हाला. सखूबाईही गेल्या, तुम्हीही निघाला. अंबिकाही जातील, साळुंखेही जातील आणि खिलबिलाटही थांबेल. नाही करमणार. आम्हालाही नाही करणार आबा. आता तुमचे आबा नेहमी तुमच्या समोर नसणार. काही गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या गडावर सकाळ दुपार संध्याकाळ जशी नियमितपणे न चुकता तोफ वाजते ना, तसा नियमितपणा ठेवा. आपण तोफ बनून राहू नका. अख्ख्या गावाला ऐकू जाईल असं कधीही बोलू नका. आणखीन एक, प्रतिध्वनी बनून राहा. कोणीही विचारलं तरच उत्तर द्या, पण प्रतिध्वनी सारखं शेवटचा माझाच शब्द खरा असा हेका धरू नका. सासूरवाशिणीनं काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे लक्षात ठेवावं. सुखात राहा, आनंदात राहा. पत्र लिहित राहा. विहीणबाई, आमची कन्या पारिजातकासारखी आहे, पण आता त्याच्या फुलांचा सडा तुमच्या दारात पडणार आहे. सांभाळून घ्या. राजकुंवरबाई, माहेराची नाती ही रक्ताची नाती असतात. ती आहेतच, पण आता नवी नाती जोडायची, आणि ती अशी जोडायची ज्याची जोडणी दिसता कामा नये. सद्गुण कधीही सोडू नका. जन्मदात्याला विसरू नका. शिवबांना सुखात आठवलं नाही तरी चालेल, पण त्यांना दुःखात आठवा. प्रेरणा मिळेल. जी आऊसाहेब. माझ्या राजाला सांभाळ. काळजी नसावी. आता ती आमची सून नाही, कन्या झाली. तुम्ही आमच्या राजकुवरलाही सांभाळून घ्या. शिवाजी राजांची ठेव आहे. जीवाच्या पल्याड जपू आम्ही. हुजूर, मेरा बेटा चांद अब कभी सुन नहीं पाएगा. इसकी जिंदगी बर्बाद हो गई.
अरे करीम मियां, कैसी बातें कर रहे हैं आप? आपकी बेटे की जिंदगी बर्बाद नहीं, आबाद हो गई। हुजूर, अरे करीम मियां, आप हमारे खादिम हैं। आपका भला नहीं सोचेंगे तो और किसका भला सोचेंगे? अब आपका चांद हर वक्त हमारे साथ रोशन रहेगा और दुनिया के लिए एक मिसाल बनेगा। सारे लोग उसे देखकर नेक और वफादार बनेंगे। वो जान जाएंगे कि चोरी की सजा क्या होती है। लेकिन अब हम जब भी सलाह मशवरा करेंगे, आपका बेटा साये की तरह हमारे साथ रहेगा, हमारी हिफाजत करने के लिए, क्योंकि वो सुन ही नहीं सकेगा। हुजूर, हुजूर, दिल्ली से खलीता आया है। दिल्ली से खलीफा? उस्मान, करीम मियां, दिल्ली चलने की तैयारी की जाए। नस्रुम मिनल्लाहि व फतहुन करीब। शांत व्हा सगुणाबाई, रडू नका. गेली आमची लेक. गेली पण चांगल्या घरी गेली. आणि तेही घर लाड हट्ट पुरवणारे आहेत. महत्वाचं म्हणजे आम्ही जावयांवर खुश आहोत. छान आहेत गणोजीराव. खूप रडली हो आमची हरणा. अहो शेवटी माया आहेच की. राजकुवरबाई रडत होत्या कारण त्या राजगडापासून दूर गेल्या. आम्ही रडलो नाही कारण आम्ही राजगडावर आलो. आई वडिलांना सोडण्याचं दुःख आहे, पण त्याहून मोठा आनंद आहे की आम्हाला महाराजांची पावलं रोज दिसतील. आऊसाहेबांचं दर्शन होईल. कधीच रडू नका. मातोश्री, जो अमृताच्या समुद्रात बुडताना रडतो तो करंटा. कसा कसा? आता बुडणाऱ्यानं रडायला नको. मरण हाय म्हणल्यावर. अहो, अमृताच्या समुद्रात बुडणारा माणूस मरेल कसा? उलट अमर होईल. अमृताचा एक थेंब ओठावर पडला तरी तो जिवंत होतो. आणि इथे अमृताचा समुद्र. आता आम्हाला समजलं महाराजांनी तुमच्यासाठी एवढा आग्रह का धरला होता ते. चला सगुणाबाई, या. कळलं का? वय वय. आणि एक, सुनबाईंच्या नादाला लागायचं नाही, नाहीतर मग तू आहेस आणि मी. तुर्तास एवढंच ध्यानात ठेवायचं. जहां पना का इकबाल बुलंद हो. दिलेर खान आपकी खिदमत में हाजिर है जहां पना. दिलेर खान, खिदमत सिर्फ खुदा की, खिदमत सिर्फ पाक मुगल सल्तनत की. जो हुक्म जहां पना. दिलेर खान, हम तुम्हें एक बहुत बड़ी और खुफिया जिम्मेदारी सौंपने वाले हैं. जहे नसीब मेरे आका. दिलेर खान, तुम मिर्जा राजे के साथ दक्कन जाओगे. इसलिए नहीं कि मिर्जा राजे कमजोर हो गए, और सिर्फ इसलिए क्योंकि पहली बार मिर्जा राजे एक हिंदू राजा पर हल्ला बोलने वाले, आक्रमण करने वाले, एक ऐसा राजा जो हर वक्त नई चाल चलने में माहिर है. सिवा, हमें यकीन कि ये सिवा मिर्जा राजे को हिंदू के नाम पर मजहब की आड़ में बहकाएगा, फंसाएगा. कहीं मिर्जा राजे इस सिवा की बातों में आ गए तो? गुस्ताखी माफ जहां पना. लेकिन क्या होगा? क्या होगा? अगर सिवा और मिर्जा राजे एक हो गए, यानी ये दो काफिर एक हो गए, तो मुगल सल्तनत 2 दिन में उखड़ जाएगी. इसलिए तुम्हें ख्याल रखना होगा कि दोनों काफिर एक ना हो जाएं. और फिर अल्लाह ताला तो हमारे साथ है ही. जो हुक्म जहां पना. याद रहे, दक्कन में शमशेर कम और दिलरुबा ज्यादा जोर से सुनाई देनी चाहिए. और इस दिलरुबा को ऐसे बेखूबी बजाना कि तुम सुर हो और वो दोनों काफिर बेसुर. जी जहां पना, बिल्कुल. और याद रहे,
और फिर जितना बेसुरा उतनी ऊंची गूंज अल्लाह अकबर की। जाओ दिलेर खान जाओ, हम दक्कन में अल्लाह अकबर की गूंज सुनने के लिए बेताब। और हाँ, हम तो भूल ही गए, याद रहे कि उस सिवा के पास भी एक दिलरुबा है। उसके पास नहीं तो है दिलेर खान है, उसके पास भी एक दिलरुबा है। उसका नाम है संबा। ये तुम याद रखना।